ए चावाल्या, लवकर जिलेबी समोसे सगळं घेऊन ये. हे काय रिकामी प्लेट? मग तू पण तर रोज रिकामी पर्स दाखवून म्हणतोस पैसे उद्या घे म्हणून. तसं आज मी रिकामी प्लेट देऊन म्हणतोय समोसे उद्या खा म्हणून. हा तर आमचा अपमान आहे, घोर अपमान. बदलू, चल. आपण इथे एकही क्षण नाही थांबू शकत. मोटू जास्त रागवू नकोस. समोसा नाही तर काय झालं, इथे फुकटात वर्तमानपत्र तर वाचायला मिळतं ना. अरे हे बघ, तू जे लॉटरीचं तिकीट घेतलं होता ना त्याचा रिझल्ट आज आलाय. लवकर तिकीट दे. अरे तिकीट तर घरी आहे, पण मला त्याचा नंबर आठवतोय. हा, आपल्याकडे जी जुनी खटारा कार होती ना तिचा नंबर आहे UP 1415. आता बघतो. UP 1415. UP 1415. नाही नाही नाही. ढक्की चिकी ढक्की चिकी ढक्की चिकी ढक्की चिकी. हे हे हे. अरे बाबा, कुठे कुठे मलाही दाखव. UP 1415. अरे कुठे 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 रे? अरे नाही नाही. अरे लागली रे, फर्स्ट प्राइज लागलाय. पूर्ण 5 करोडची लॉटरी. ढक्की चिका ढक्की चिका ढक्की चिका. हे हे हे. ढक्की चिका ढक्की चिका ढक्की चिका ढक्की चिका ढक्की चिका. हे हे हे. इथे उणी बाबा, मोटू पतलू तर करोडपती झाले. नाही आम्ही. पप्पू चल घरी तिकीट घेऊन येऊया. मला तर विश्वासच बसत नाहीये की आपण करोडपती झालो. अरे तुम्ही नाही, आम्ही. ते तिकीट आमचं आहे, तुमचं नाही. थांबा. जॉन बर्नार्डो, ते लॉटरीचं तिकीट मला द्या, नाहीतर सांगा मला सगळ्यात आधी पोहोचू कोणाला. वा बॉस वा, काय कविता बनवलीये. काय नंबर 2? नाही नाही, तू आमचं करोडपती बनायचं स्वप्न नाही तोडू शकत. आम्ही स्वप्न नाही तुम्हालाही तोडू रे. जास्त गडबड केली तर बर्बाद करून सोडू रे. वा बॉस वा, काय कविता बनवली. हो ना नंबर 2. चमचेगिरी बंद करा. तिकीट मागे ह्यांच्याकडून झडती घ्या. मी माझी संपत्ती नाही देऊ शकत. मूर्खांनो, पाठलाग करा. अरे अकलेच्या कांद्यानो, व्यानने पाठलाग करा. मला पण बरोबर घ्या ना. मूर्खांनो. पळून पळून कुठे जाल. मोटू वाचा. माझ्या मित्राला सोड, नाही तर ठीक नाही होणार. तू ते लॉटरीचं तिकीट मला दे, नाही तर तुझ्या मित्राचं काही खरं नाही. मी तिकीट घेऊन येतो, तू इथेच थांब. अरे नाही मोटू, ते तिकीट ह्यांना नको देऊस. जीवनात पहिल्यांदाच तू श्रीमंत व्हायच्या मार्गावर आहेस. अरे तुझ्याशिवाय श्रीमंत होऊन मी काय करू? जॉन, मी आत्ता आलो. अरे मी पण मोटूच्या बरोबर जातो. त्याला तिकीट शोधायला आमच्यापैकी कोणाच्या तरी मदतीची गरज लागू शकते. तू नाही जाऊ शकत, परत आलाच नाहीस तर. अरे मी नाही आलो तर माझे मित्र डॉक्टर झटकांना गोळी घाल. पण मला मोटूची मदत करायला जाऊ दे प्लीज. ओके, जा तिकीट घेऊन ये. आयडिया. अरे जॉन, मोटूला घरी काहीच नाही मिळत. अरे मला जाऊन तिकीट शोधावा लागणार आहे. मुळीच नाही. पळून गेलास तर. मी नाही पळू शकत. मी पळून गेलो तरी मोटू तिकीट घेऊन येणार आहे. तू त्याला गोळी मार ना.
ओके लवकर जा आणि तिकीट शोधायला मोटूची मदत कर. अरे जॉन, माझ्या मदतीशिवाय त्यांचं काहीच काम होणार नाही. मी जाऊन बघतो. जर मी नाही आलो तर घसीटाराम तर येतोच आहे ना. तू त्याला गोळी मारशील, त्यामुळे मला तर यावंच लागेल. ओके ओके लवकर ते तिकीट घेऊन ये. जॉन बनणार डॉन, जॉन बनणार डॉन. पळा. बॉस, काहीतरी गडबड आहे. तुम्ही तर सर्वांना पाठवलात. इथे कोण आहे? ते नाही आले तर गोळी कोणाला मारणार? अरे बाबा, सरळ हिशोब आहे. मोटू नाही आला तर पतलूला गोळी मारेन. घसीटाराम नाही आला तर झटकाला गोळी मारणार. आणि जर पतलू नाही आला तर मोटू येणारच आहे, त्याला गोळी मारेन. आणि झटका नाही आला तरी घसीटाराम इथे येईलच, त्याला गोळी मारेन. हिशोब तर बरोबर आहे ना? एक मिनिट. मोटूच्या ऐवजी पतलूला गोळी मारणार. पतलूच्या ऐवजी मोटूला गोळी मारणार. घसीटारामच्या ऐवजी झटकाला आणि झटकाच्या ऐवजी घसीटारामला. पण जर कोणीच नाही आलं तर कोणाला गोळी मारणार? तू मला कन्फ्यूज करतोय. एकदा पुन्हा सुरू करूया. मोटूच्या ऐवजी पतलूला, जो इथे नाहीये. पतलू, झटका, घसीटा. अरे यार, काही डोक्यात शिरत नाहीये रे. मी कन्फ्यूज होतोय. पुन्हा सुरू कर. कोणाच्या ऐवजी कोणाला मारायचं आहे? अरे इथेच तर ठेवलं होतं. काही आठवत नाहीये की तिकीट कुठे ठेवलं ते. आठव रे मोटू, नीट आठव. आपण 5 करोड अशा प्रकारे नाही गमावू शकत. अरे 5 करोड तर आपण गमावूनच बसलोय. ते तर जॉन घेऊन जाणार. उडी बाबा, तू खरोखरच 5 करोडचं तिकीट जॉनला देणार? अरे मला डॉन लोकांना निस्तरण्याचा 20 वर्षांचा अनुभव आहे. आपण 5 करोड घेऊन कुठेतरी दूर पळून जाऊया. जेव्हा जॉनला रुपये नाही मिळणार तेव्हा तो पतलू आणि डॉक्टर झटकांना स्वतः सोडून देईल. मी माझ्या मित्राचे प्राण संकटात नाही टाकू शकत. 5च्या जागी 50 करोडही असते तरी दिले असते. अरे मिळालं. याच पुस्तकात तिकीट ठेवलं होतं. ए मोटू, तिकीट कुठे आहे? तिकीट इथे आहे. तुम्ही दोघे कसे आलात? अरे डॉक्टर झटका, जरा पोट कमी केलं असतंस तर अजून वेगात पळू शकला असतास ना. अरे माफ कर बाबा, जरा घाईत आहोत. अरे हे काय होतंय? मला तर काहीच दिसत नाहीये. अहो इन्स्पेक्टर साहेब. अरे अरे थांबा, मी पण येतोय. अरे थांबा. आयडिया, लगेच माझ्या मागे ये. काय चाललंय रे? आणखी कोणी बाकी आहे की मी राहू उभा? बस खूप झालं. आता पूर्ण पुरपुरी नगर माझ्यावरून जाणार का?
हे माझं शरीर आहे, कुठला नॅशनल हायवे नाही रे. थांबा रे, इन द नेम ऑफ लॉ थांबा. अय्यो मा, परत नारळ. बस हेच शिल्लक होतं की रे. अय्यो मा. पुन्हा एकदा हळूहळू मोटूच्या बदल्यात पतलूला गोळी मारेन आणि पतलूच्या बदल्यात मोटूला. पण मोटू तर इथे नाहीच आहे. तो येणार आहे. घसीटाच्या बदल्यात झटकाला तो इथे नाहीये, पण येणार आहे. हिशोब तर ठीक आहे, पण गडबड कुठे आहे? पण गडबड ही आहे की जर कोणीच नाही आलं तर कोणाला गोळी माराल बॉस? हा मी विचारच नाही केला. जर कोणी नाही आलं तर तुला गोळी मारेन. बॉस ते बघा, तिकीट स्वतः उडत येत आहे आणि त्यांच्या मागे पूर्ण फौज येते. तुम्ही आला तिकीट घेऊन खूप मेहरबानी. नाही तर तुम्हा चौघांना घेरलं असतं मोठ्या संकटाने. वा बॉस वा, काय कविता बनवली आहे. हो ना नंबर 2. ए हो च्या बच्चा, न्यूजपेपर दे. बॉस काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? करोडोंचं स्वप्न दाखवून आपल्याला उल्लू बनवलं. महाराजा लॉटरीचा रिझल्ट आहे आणि राजा लॉटरीचं तिकीट दाखवलं. वा बॉस वा, काय कविता. चूप मूर्खा. 5 करोडचं नुकसान झालंय. वर्तमानपत्रात महाराजा लॉटरीचा रिझल्ट आला आहे आणि यांच्याकडे राजा लॉटरीचं तिकीट आहे. काय? वेळ देईन तुम्हाला, नंतर घ्या तुम्ही बदला. आधी मला वाजू दे या दोघांचा तबला. वा बॉस वा, काय कविता. कवितेच्या बच्चा, ह्या दोघांना पकडून बांधा. आओ, मला भूक का लागते. आओ, निश्चित तो माणूस खाण्याचा शौकीन असेल. आओ, आता मी काय म्हणू. आओ, भूक लागली आहे. आओ. अरे मोटू, तू हवेत कसं काय उडतोयस? डॉक्टर झटकाकडून एखादा गॅजेट घेतला आहेस का? अरे 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 अरे, हे काय जादू? अरे माझ्या भाज्या त्या कुठे गेल्या? आओ आओ, याला पण खा हो. अरे हे कसं खातोयस? मला तर काहीच दिसत नाहीये. बटाटा चांगला आहे. आओ, इथे राहीन, खूप खाईन. आओ आओ, काय मी समोसे खाऊ? आओ. भाऊ, हे नको खाऊस. आधी मागचा हिशोब कर. अरे हे समोसे कसे गायब होत आहेत? अरे थांब, मी सांगतोय ना तुला, थांब. अरे हे काय करतोयस? नक्कीच डॉक्टर झटकांकडून एखादं गॅजेट घेऊन आलायस. सोडणार नाही तुला. अरे मला खाली उतरव. कोणी बाबा मोटू, तू हे काय करतोयस? बहुतेक डॉक्टर झटकांनी तुला एखादं नवं गॅजेट दिलंय. बरं झालं, बरं झालं. त्याला वरच ठेव. माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात पहिल्यांदा फुकटात समोसे खायला मिळेल. कोणी बाबा,
बस, आता मला राग येतोय. अरे सगळं तू खाशील तर मी काय खाणार? उडी बाबा, हा काय चमत्कार आहे. वाचवा वाचवा वाचवा, अरे वाचवा, कोणीतरी वाचवा. मज्जा आली. बटाटा. अरे ढक्क चिका ढक्क चिका ढक्क चिका ढक्क चिका. आहा, किती छान वारा येतोय. चिमणी चिव चिव करत आहेत, कोकिळा कुहू कुहू करत आहे, सूर्य उगवला आहे. आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे रे पतलू. हो, आज वातावरण खूपच छान आहे. मोटू, तुला काय वाटतं? माझ्यापासून वाचू शकशील? सोडणार नाही तुला. एक एक पैसा वसूल करेन तुझ्याकडून. अरे कसले पैसे? आम्ही काय केलं? आत्ता दाखवतो काय केलंय ते. हे घे, हे पण घे. अरे, अरे बाबा. अरे दिवसाची सुरुवातच चांगली नाही झाली, आता हिला काय झालं? अरे काय माहित, आता तर पळत राहा, नंतर बघूया हिला काय झालंय ते. अरे कुठे पडताय? ते बघ, घसीटाराम आणि चहावाला, त्यांची मदत घेऊया. वाचवा, आम्हाला भाजीवाली पासून वाचवा. हो, ती आम्हाला विनाकारण मारते. भाजीवाली पासून तर तुम्हाला कोणीही वाचवेल, पण आमच्यापासून कोण वाचवणार? अरे वाचवा. ते सगळे आमच्या पाठीशी लागले आहेत. काय झालंय रे? काय माहित, आज नक्की काहीतरी गडबड दिसते. चल, झटकाकडे जाऊन जीव वाचवूया. चिंगम सर, चिंगम सर आम्हाला वाचवा. मोटूने सगळे समोसे फुकटात खाल्ले. तो माझी सगळी भाजी खाऊन गेला. अहो, त्याने आम्हाला मारझोडही केली. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. तुम्ही सर्व जाऊन आरामात झोपा. मी त्याला असा धडा शिकवेन की तो जन्मभर विसरू शकणार नाही. तुम्ही सगळे मला असे घाबरू नका की रे. असे कापताय की रे मला बघून. मी तुम्हा सर्वांचा मित्र आहे. मी मोठूला असा धडा शिकवेन, असा धडा शिकवेन. आओ, कसला धडा? आओ. हे सगळ्या दुनियेला माहित आहे की चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. नाहीतर एवढं नाही कळत. तू माझ्या मोबाईल पेक्षा वेगाने नाही पळू शकत. मी तुझा पाठलाग करून तुला पकडेन बघ. आओ, बघूया की मोबाईल किती वेगाने पळते ते. आओ. अय्यो, जीवन एक शर्यत असते की रे. आओ, इथे ट्रॅफिक खूप आहे. थोडी वरून रेस करूया. आओ. अय्यो मा, मी हवेत कसं काय उडतोय रे. ब्रेकही नाही लागत की रे. ब्रेक नको लावूस, नाहीतर खाली पडशील. जोपर्यंत रेस चालू ठेवशील खाली पडणार नाहीस. मोटूजी, मला खाली उतरवा की हो. अय्यो मा, अय्यो मा, अय्यो मा, अय्यो मा, अय्यो मा. अरे माझ्या 20 वर्षाच्या अनुभवा. अरे माझी कंबर. दादासाहेब वाचवा, आम्ही मोठ्या संकटात आहोत. हो, अरे मोटू, माझ्या भावा, माझ्या मित्रा, काय झालं रे? सांग तर जरा. अहो माहित नाही, जो कोणी भेटतो तो आम्हाला मारतोय, जसं काय आम्ही त्यांचं काहीतरी नुकसान केलंय. सगळे इकडेच येत आहेत. नशीब चिंगम आहे त्यांच्या बरोबर, आता काही धोका नाही. अरे चिंगम नसता तरी काय झालं असतं माझ्या भावा? मी आहे ना. अरे डॉक्टर झटका असताना तुम्हाला काही होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही माझ्या भावानो. तुम्ही या दोघांना हात लावायच्या आधी सांगून ठेवतो की माझ्याशी गाठ आहे. या दोघांना माझा सपोर्ट आहे. हा, समजलं की नाही? अहो, हे तर मला आधीपासूनच माहित होतं. तुमच्या सपोर्ट शिवाय मोटू हे सगळं नाही करू शकणार. बस, आणखी नाही पाहू शकत की रे. सोडणार नाही बघा, नाही सोडणार. तू त्याला कसं मारलंस की रे.
मला काही द्यायची शपथ. सोडू नका. हे मूर्ख लोक कोणाला मारतायत रे? अरे अरे मला कशाला मारताय? अरे मोटू कुठे आणि तू कसं काय खाली आलास? अरे तुम्ही सगळं जे सांगता आहात ते फक्त एलियनच करू शकतो. तो नक्कीच एखाद्या प्लॅनेट वरून आला असेल आणि मोटू सारखाच दिसत असेल. अय्यो मा, एलियन साठी तर माझ्याकडे कुठलाच कायदा नाहीये की रे. त्याला अरेस्ट कसं करायचं, असं वॉरंट कसं काढणार? मोटू आता काय करायचं की रे? अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काय तो विचार कर. एलियनची लढाई करण्यासाठी एखादं शक्तिशाली हत्यार पाहिजे आणि ते आपल्याला डॉक्टर झटकाच देऊ शकतात. अरे भावानो, माझ्याकडे ही अशी एक गन आहे की ती कुठल्याही एलियनला बेशुद्ध करू शकते. हा, चला सगळे मिळून त्याला शोधूया. मी त्याला बेशुद्ध करून त्याच्यावर रिसर्च करेन. चल दोघं वेगवेगळं बघूया. मिळाला, एकदम माझ्यासारखा आहे. आओ, माझ्यासारखा डुप्लिकेट. आओ, माझं नाव मोटू आहे. माझं नाव मोटेझा आहे. मी अंतराळातून आलो आहे. ओ, तुझ्यामुळे मी आज खूप मार खाल्लाय समजलास. आता तुला मी मुळीच सोडणार नाही. अरे मोटू, तुमच्यातला कोण एलियन आहे ते लवकर सांग. मी या गनने त्याला आता बेशुद्ध करतो. डॉक्टर झटका हा एलियन आहे. ठीक आहे. मी मोटू आहे. अरे हा खोटं बोलतोय. हा खोटं बोलतो आहे. आता निर्णय होऊन जाईल की खरा मोटू कोण आहे. आमचा मोटू एक खूप चांगला पहिलवान आहे. त्याला कुस्तीमध्ये कोणीही हरवू शकत नाही. दोघात कुस्तीचा सामना लावूया. जो जिंकेल तोच आमचा खरा मोटू असेल. आता तरी विश्वास बसला का की मी मोटू आहे? दादासाहेब, नाही नाही, असं करू नका हो. पतलू, मी हरलो निश्चित आहे, पण मीच मोटू आहे रे. पतलू, काहीतरी कर लवकर. आयडिया. तुम्हा दोघात समोसे खाण्याचा सामना होईल. मोटूला समोसे खाण्यात कोणी नाही हरवू शकणार. हो हो, समोसे आणा लवकर. खूप भूक लागली आहे. नाही, तू अशा प्रकारे नाही थांबू शकत. अरे जीवनात पहिल्यांदा एवढं फुकट समोसे खायला मिळालेत. सामना कर, चल सामना कर. बस, आता आणखी नाही समोसे खाऊ शकत. काय तुझ्या प्लॅनेटवर समोसे नसतात? नसतात रे, पण हे खूप स्वादिष्ट आहेत. मी माझ्या प्लॅनेट मध्ये जाऊन नक्कीच बनवेन. हा आहे एलियन आणि हा आहे आपला मोटू. ह्याला समोसे खाण्यामध्ये कोणी नाही हरवू शकत. आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खूप त्रास झाला. मला जाऊ दे. पुन्हा या प्लॅनेटवर कधीच नाही येणार. तुला पाहिजे तेव्हा तू येऊ शकतोस, पण कोणाला त्रास देऊ नकोस. बस, एक मित्राच्या नात्याने ये. आपण दोघे मिळून खूप समोसे खाऊया. ओके, बाय. बाय. पुन्हा भेटूया. नाही नाही, अरे माझा समोसा. नाही नाही.